गण गण गणात बोते, धरी रे मना संगती सज्जनांची, झेणे वृत्ती पालटे दुर्जनांची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, मक्रूर तो काळ विक्राळ भंगे. लक्ष योनी पार करून सन्यानी माणसाचा जन्म भेटला तुम्हाले, त्याचं सार्थक करून घ्या, नामस्मरण करून घ्या. कसं आहे ना राजे हो, लोभ क्रोध मोह वासना यांनी परिपूर्ण माणूस म्हणजे अनेक व्याधीनं ग्रस्त असा रुग्ण समजा. अहंकार असमाधान हे अविचाराचं मूळ राहते आणि व्यसन हे अधःपतनाचं कारण राहते. क्रोध वासना म्हणजे पाप बुद्धीले खत पाणी. जो इतरांच्या सुखानं हळहळतो का नाही त्याची वृत्ती मत्सरी राहते. हे दुर्गुण ज्याच्या अंगी तो सदैव दुखी. कानेरीच्या फुलाले सुगंध येईन का राजे हो, इंगळी सर्पाच्या दंशात अमृत असन का? तशाच ह्या इशारी वृत्ती आहे. निखाऱ्याच्या शेजारी शांत झोप लागन का? काट्यांच्या आसनावरती बसता येईन का राजे हो? तशीच अवस्था दुराचारी वृत्तीच्या माणसाची राहते. ही दुर्गुणी माणसं स्वतः सुखानं जगत नाही आणि दुसराले सुखानं जगू देत नाही. पण राजे हो, सन्मार्गावर तर येण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मन विचार विकार शांत करून सन्यानी जेव्हा परमपिता परमेश्वराचं नामस्मरण करान तेव्हा सुखाचं आनंदाचं भरत येईल. वाईट वृत्तीचा जरासंध असो, दुर्योधन असो, रावण असो, त्यांच्या नशिबी आयुष्यभर जळणं चालं. पण नामस्मरणाच्या बळावर तर नामदेव जनाबाई तुकाराम हे सुखी झाले. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.